तर हा व्हिडिओ आहे आम्ही गावावरून क्वार्टरवर यायला लागलो. आम्ही ट्रेनने चाललो होतो आणि या ट्रेनमध्ये आम्हाला 2 दिवस प्रवास करायचा आहे. गरमी तर भयंकर सुरू झाली ना बसच. आमच्या ट्रेनला टाइम होता त्यामुळे आम्ही अर्ध्या स्टेशनवर बसलो होतो ना. स्टेशनवर तर खूप म्हणजे खूप गरम होत होते. ट्रेन आली आणि ट्रेनमध्ये बसलो. ती मुलगी तर काही ट्रेनमध्ये दम करणारच नाही. स्टेशनवर आम्ही असं घेतलं होतं आणि हा पहिल्या दिवसाचा आमचा प्रवास सुरू झालेला होता. रिचाने त्या ट्रेनमध्ये खूप म्हणजे खूप दमवली. ती एका जागेला बसतच नव्हती. इकडून तिकडे तिकडून येते आणि तिथं वरच्या सीटवर एक मुलगा होता 4 वर्षाचा. तर तिला त्यालाच बघायचं होतं. दादा दादा म्हणून त्याच्याकडे पोहोच होती सारखी. ट्रेनमध्ये बसून काय करायचं आपणच एवढं दमून जाते की तर लहान मुलगी म्हणून तिला मोबाईल लावून दिला. तिकडे बघा हे पण एवढे व्हिडिओ काढत होते ना बसच. नंतर जेवण वगैरे केलं आणि हे बघा रात्रीचं कसं दिसतं ट्रेनमध्ये सगळं निळं पंधरा आणि हे बघा हे एक गंमत चांगलं झाली की मी हे असं बांधलं होतं. हे माझं बघून त्यांनी पण ते तसेच बांधले इकडे पण तिकडे पण पलीकडे पण बांधले तर ते पप्पा म्हणते पहिल्यांदा तुझं बघून कोणीतरी काहीतरी केलं असं म्हणते. हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ इथून सुरू झालेला आहे. इथून पुढे डायरेक्ट क्वार्टरवर गेलेला व्हिडिओ काढलेला आहे. त्या थांबलेलं झाली आणि व्हिडिओ पण काढून दिला. आम्ही क्वार्टरवर पोहोचलो होतो तर क्वार्टरची एवढी अवस्था बेकार झाली ना बसच वरून बघा कशी माती वगैरे पडली होती. बाहेर तर झाडाची एवढी पानं पडली होती ना बसच खूप म्हणजे खूप घाण क्वार्टर झालेली होती. ते खूप मोठं वारा आलं म्हणजे त्यामुळे हे सगळं घाण झालेली होती. नंतर खूप दमलं साफसफाई वगैरे करून हे केली आणि भेळ खाल्ली. तर या व्हिडिओमध्ये एवढं चला भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय.